नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, आताच नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे वितरण हे देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये करण्यात आले असून या 17व्या हप्त्याच्या वितरणानंतर लगेचच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या पुढील म्हणजे 18व्या हप्त्याचे वितरण देखील यावेळेस हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार लवकरच करण्यात येणार असल्याचे आज जाहीर केले आहे। हो शेतकरी मित्रांनो, हे अगदी खरे असून तुम्हाला पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता देखील यावेळेस लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि यासोबतच तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता देखील जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मग काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार तुम्हाला पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो, चला तर मग आजच्या अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, भारत हा एक शेतीप्रधान देश आहे। देशामधील जवळपास 50% जनसंख्या ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे। त्यामुळेच आपल्या देशाला कृषी प्रधान देशाचा टॅग मिळाला आहे। हेच कारण आहे की देशामधील कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। पीएम किसान सन्मान निधी ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे। या योजनेची सुरुवात केंद्रामधील मोदी सरकारने केली आहे। 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यात येत आहेत। 2,000 रुपयांचे एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण करण्यात येत आहे। दर 4 महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात येतो। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले आहेत। मागील 17वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केला होता। 18 जून 2024 ला वाराणसी अर्थातच काशी येथे एका शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले होते। दरम्यान या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाजरी लावली होती आणि येथूनच त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर डिपॉझिट केला होता। त्यामुळे आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची आतुरता लागली आहे। या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार हा मोठा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे। दरम्यान या योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती देखील आज समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळून जातील असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये सध्या करण्यात येत आहे। मात्र असे असले तरी या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत अशी माहिती समोर आली नाही। यामुळे या योजनेचे पैसे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार का हा देखील एक मोठा सवाल आहे। तथापि या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी देखील लिंक करावे लागणार आहे। याशिवाय ज्यांची ई-केवायसी केलेली नसेल त्यांना हे काम लवकरात लवकर करावे लागणार आहे। ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा म्हणजे 18वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळेल, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता। तर मग देशामधील सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा पुढील 18वा हप्ता यावेळेस लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।